गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद 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 ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु ओम गुरु श्री गुरु गजानन सद्गुरु सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद सच्चिदानंद गुरु सच्चिदानंद। श्री महाराजांच्या आराधनेला साधनेला आपल्या रोजच्या दिनचर्येचा भाग बनविणारे आपण सगळे गजानन भक्त आपल्या श्रद्धेला मी मनोभावे आदरपूर्वक अभिवादन करतो। महाराजांचा एखादा भक्त भेटला की आपल्या मनामध्ये महाराजांच्या विषयीची जी ओढ आहे ती ओढ वृद्धिंगत होते, वाढते, भर टाकली जाते त्याच्यामध्ये। सत्संग ज्याला म्हणतात असा गजानन भक्तांचा ज्यावेळेला सत्संग होतो त्यावेळेला महाराज नव्याने आकळतात। प्रत्येकाला आपापली एक साधनेची जोड असते बघा, त्यानुसार त्याला महाराजांच्या कृपेचा प्रचिती आणि प्रत्यय येत असतो। जणू काही आपलं जीवन, आपली ही वाटचाल हा एक स्वतंत्र गजानन विजय ग्रंथच आहे। त्यामुळे एखादा साधक ज्यावेळेला भेटतो त्याचं सान्निध्य आपल्याला प्राप्त होतो, त्यामुळे आपल्या भक्तीमध्ये, आपल्या साधनेमध्ये भर टाकली जाते। कालपासून तर अगदी 9 तारखेपर्यंत आपण छान या सगळ्या गोष्टीचा लाभ घेणार आहोत। ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम आपण ही भिक्षा मागतो आहे, ज्ञानाची कृपेची संपन्न होणार आहोत। येण्यापूर्वी इथे जो मी होतो तर आता निघत असताना अगदी तृप्त होऊन भरभरून भरपूर काही मी इथे घेऊन जाणार आहे। समर्पण कसं असावं, भक्ती कशी असावी, अनन्यता कशी असावी हे तुमच्या सगळ्यांकडनं शिकण्यासारखं आहे। आणि याला वेगळा दाखला पुरावा देण्याची आवश्यकता नाही। आपण ज्या तन्मयतेने आधी ऐकत होता, खरं तर एका ठिकाणी तासभर बसणं हे कुठल्याही वयाच्या व्यक्तीला कठीण असतं, पण आपण
अजूनही जरी माझं सुरू असतं, 1 तास 48 मिनिट जवळपास मी बोललो, अजूनही सुरू असतं, तर तुम्ही तसे स्तब्ध राहिला असता. श्रोते हो, माझ्या सांगण्याला हे श्रेय नाही आहे. आपल्या गजानन महाराजांच्या प्रती असलेल्या अनन्य भाव आणि निष्ठेला हे श्रेय जातं. आणि हे मी इथे बसून शिकतो आहे. मग ताईंनी श्रवण भक्तीचा उल्लेख केला ना, नवविधा भक्तीमध्ये. तर ही श्रवण भक्ती आपली खूप मोठी धूड आहे, फार मोठी व्यापक आहे. श्रींची कृपा आपल्यावर, आपल्या कुटुंबावर. येईल ना, लाईट येते. सगळ्या सोयींनी युक्त असं आयोजन आहे. योजकस्त्र दुर्लभ असं जे म्हटलेलं आहे. सगळं मिळेल पण आयोजक खूप काही शिकायला मिळते आहे. तेव्हा आपल्या या सगळ्या सत्रांमध्ये महाराज खूप मोठा प्रसाद तुमच्यासहित मलाही देणार आहे. ही श्रवण साधना, श्रवण भक्ती आपली जी आहे तिला वंदन करतो. श्रवण, पठण, चिंतन आणि मग सादरीकरण, प्रकटीकरण, अर्चन असा क्रम येतो आहे. श्रवणच एवढं प्रगल्भ आहे तर पठण किती आपलं प्रगल्भ असेल. म्हणजे प्रत्येकाच्या वाणीमधून गजानन विजय ग्रंथ ऐकावा असे आपण साधक आहात. आणि हे दोन्ही जर एवढे बलिष्ठ असतील तर मग चिंतन आपलं किती छान असेल. मला काही प्रश्न विचारले, त्यावरून त्या प्रश्नाची पातळी खूप खोल आहे. अतिशय सुंदर चिंतन आपल्याकडे आहे. किती मोठे चिंतनाचे आपण धनी आहात. श्रवण, पठण, चिंतन आणि त्यावरून हा आविर्भाव. कुठेही काहीही गोंधळ नाही. एवढे लोक आहेत पण कुठली कलकल नाही, काही नाही. सगळं व्यवस्थित. म्हणजे त्याचं प्रकटीकरण, त्याचं सादरीकरण. आणि आपण असे आहात तर आपले कुटुंबीय किती मोठे सद्भाग्य असतील आणि आपली घरं, घरकुलं किती छान असतील. महाराजांची कृपा किती छान असेल त्या घरामध्ये. या गोष्टीचा पुरावा, साक्ष श्रोते हो आपल्याला मिळते. आयोजकांनी हे स्थळ निवडलं याच्याविषयी आपण आधी बोललो. पण आणखी एक कल्पकता मला आता या मधल्या विश्रांतीच्या काळामध्ये माझ्या कानावर आली. बर 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 आपण श्रींना नैवेद्य दाखवू. नैवेद्याची वेळ झालेली आहे. नक्षीमय रांगोळी रेखून त्यात मांडले पात्र आपुले. चला भोजनासाठी देवा पहा सर्व हो झाले भुकेले. शुभ्र सुवासिक गरम भात अन त्यावर साधे वर्ण तुरीचे. शुद्ध तुपाची धार त्यावरी पान घमघमे पक्वान्नासे. रसाळ शाका तशी कोशिंबीर चटणी लिंबू आणि लोणचे. पातळ भाजीच्या वाढीवर तिखट कडबले पळीभर वरसे. रुसकर पापड तशा कुरडया गरम भजी अनवडे कुरकुरीत. चटकदार पंचामृत पात्री भुरक्यासाठी कढी चरचरीत. मऊसूत काठासह त्या पोळ्या गोल झुरझुरीत तशा माखल्या. पुऱ्या तळोनी गव्हा रव्याच्या गरम गरम रुचीदार काढल्या. बदाम काजू घालून केला तुम्हा आवडता शिरा नित्य जो. चंदूमुखिनाचे कान्होले कवराचा नैवेद्य सत्य जो. तेज चुलीवर खरपूस भाजून
तुम्हा प्रियती केली भाकरी, आंबाडीची भाजी आणि ऊन पिठल्याची असे तयारी. तुपाळ थोडी रंगरसभरी, जिलबी आग्रह करून वाढली. किंवा रसिले गुलाबजामुन अथवा फेणी दुधात मुरली. कच्ची मेथी मुळा पांढरा, बीट गाजराच्या बहुचकत्या. थंड काकडी हिरवी मिरची, चिरला आंबा तुमच्या करिता. नीट शिजविल्या खिचडी सोबत, लाल वाळल्या तळल्या मिरच्या. गोड करून घ्या जशा घेतल्या हुलग्या देवा विदुरा घरच्या. जिरे फोडणीच्या ताकास हवे दही का तसे मलाई. पुलाव अजूनी आहे मागे, नको जेवताना हो घाई. मधुर निरामय थंडगार बहुमाठा मधले पिण्यास पाणी. वाळा घालून सुवासिले जे तुम्हा प्यावया पेल्या मधुनी. हा ना आग्रह ही तर इच्छा रामासाठी समाराधना. विडा दक्षिणा स्वीकारावी ही साऱ्यांची असे प्रार्थना. अन्न ब्रह्म हे, अन्न ब्रह्म हे तुम्ही म्हणाले. अन्न ब्रह्म हे तुम्ही म्हणाले, म्हणून हे ब्रह्म्याचे पूजन. गजानना हो गरिबा घरचे, आज करावे यथेच्छ भोजन. गजानना हो गरिबा घरचे, आज करावे यथेच्छ भोजन. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. वाह, जय गजानन, जय गजानन, जय गजानन, जय गजानन. उघडं करून ठेव द्या, पेल्यामध्ये काढून ठेवून द्या. बरं ते आहेच ते ठेवलेलं. फार सुंदर योग साधला गेला. हे जे मी आधी जे बोललो त्याला पुष्टी मिळाली. बघा किती योग्य वेळेवर आयोजकांनी ते ताट आणलं. आयोजनाची एक फार मोठी खूण असते बघा. दोन प्रकारचे आयोजन. एक मानवी इच्छेने सगळ्यांना सोयीचं होईल अशी आयोजनाची रूपरेषा असते. आणि दुसरं आयोजन हे देवाच्या किंवा सद्गुरूंच्या इच्छेने असतं, त्यांची रूपरेषा असते. आणि हे शिबिर गजानन महाराजांची रूपरेषा आहे. हे त्यांचं आयोजन आहे. त्याच्यामुळं ते बरोबर स्फुरण करतात की आता हे आणा, आता ते आणा, आता मध्ये थांबा. माझा कान ओढला असेल, जास्त वेळ बोलला तू, हां आता जरा घे, यांच्याकडे बघ, मग ते खून करतील, थांबा म्हणून, हां व्यवस्थित. सगळं त्यांचं आहे. आता मला सांगा, त्यांच्यासमोर मला काही करता येईल का? सांगा बरं. का हो, मला मामूस नाही मिळालं, तमक नाही मिळालं, महाराजांचं आहे. त्यांची सेवेकरी, त्यांची साखर आहे. जिथे दासगणू महाराज स्वतःला किंकर म्हणतात, त्यांचा सेवेकरी म्हणतात, सेवाधारी म्हणतात. जिथे मी संत चरण, सकल संताचा चरण रज, माझी राखा तुम्ही लाज, असं दासगणू महाराज म्हणतात. तर आपल्याला माझ्यासारख्या काय, कशाची काय तिथे तमा हो, खरोखरच. आणि महाराजांचं जिथे आयोजन असतं ना, तिथे कुठलीही बाधा येत नाही. असेल तर दूर पळून जाते. आणि अशा आयोजनामध्ये सहभागी झाल्यानंतर आपण जे इथून घेऊन जातो ना, त्याचा परिणाम कमीत कमी 1 वर्षभर पुरतो. म्हणजे घरी गेल्यानंतर असं वाटतं की असं तिथे घरी पण वागायला पाहिजे. ही शिबिराची सार्थ रूपरेषा श्रींची आहे. निवडलेही महाराज आपण दिवस फार छान. मृग नक्षत्र आपण बोललो ना, ही सृष्टी बीज धारण करण्याची क्षमतेच्या नैसर्गिक अवस्थेमध्ये आलेली असते. बघा ना, आधी 2 महिन्यापूर्वी जर मी एखादं काही टाकलं असेल, किती जरी पाणी घातलं वरच्या गंगेचं, तरीही त्याला अंकुर मिळत नाही. आणि आता बघा, हा सुंदर वर्षाव, हा मृग वर्षाव ज्यावेळेला होतो ना, त्यावेळेला ती जी माती आहे, जमीन आहे, ती मृण्मयी होते. मातीचं एक, जमिनीचं एक सुंदर नाव आहे. जमिनीला भूमी म्हणतात, अनेक नावं आहेत ना, क्षिती म्हणतात. तसं तिचं एक मृण्मयी नाव आहे. आणि या मृग नक्षत्रामध्ये ते मातीचं मृण्मयी रूप नैसर्गिक पद्धतीने ती धारण करते. अशा वेळेला मग कुठलंही बीज टाकलं तर ते बीज अंकुरतं.
आणि आपली तर सगळ्यांची मनोभूमी आहे. आपण इथे मनोभूमिकेतून आलेलो आहेत, म्हणजे मनोभूमी. आणि संत चरित्राचं हे सुंदर असलेलं कैवल्याचं बीज महाराज आपल्या मनोभूमीमध्ये पेरत आहेत. आणि ते मृग नक्षत्राच्या पर्वामध्ये महाराजांनी दिलेल्यानुसार अगदी योजलेलं आहे. त्यामुळं निश्चितचपणे आपण जे जे इथे सादर करू सकाळच्या पारायणात, कालच्या हितभूत मुलाखतीपासून, कालच्या सत्कारापासून, पहिल्या अध्यायापासून तर अगदी इंद्रायणी मातेच्या पूजेपर्यंत ते सगळं इतकं छान अंकुरणार आहे, बहरणार आहे. आणि बघा महाराजांची योजना आणि आयोजकाची कल्पकता. मला आता या लोकांनी उदयदादांनी सांगितलं की एक अशी संकल्पना आहे की 9 तारखेला इथून सगळ्यांना एक आपल्याला फार अमूल्य अशी ते गोष्ट देणार आहेत. अमूल्य अशी शिदोरी आपल्या सोबत बांधून देणार आहेत. श्रींच्या समोर ठेवलेली मृत्तिका मृण्मयी श्रींच्या समोर ठेवलेली आहे, ती पूर्णपणे पुनीत होईल. आणि मग त्याच्यामध्ये भक्ती आणि भावाचे 2 दाणे, तुळशी बीच्या रूपाने 2 दाणे त्या मातीमध्ये रुजवायचे आहेत. आणि ते इतके पुनीत होतील या सगळ्या औचित्याच्या, नैसर्गिक औचित्याने आणि या साधनारूपी शिबिराच्या रूपरेषेने की ते आपण सोबत आपल्याला ही आयोजक मंडळी एकेकाला एक देणार आहे. छोटीशी अगदी चिमूटभर माती असेल आणि त्याच्यामध्ये 2 तुळशीच्या बिया असतील. एक बी उदयदादा म्हणतात भावाची, सद्भावाची, आणि दुसरी भक्तीची. तो भाव पेरला जाईल, ती भक्ती उगवेल. आणि जसं जसं ते तुलसीचं रोपटं आपल्या घरी वाढत जाईल तसं या शिबिराची आठवण आपल्या मनामध्ये, आपल्या घरामध्ये, येणाऱ्या जाणाऱ्यांच्या चर्चेमध्ये सुंदर फोपावे. किती सुंदर कल्पना आहे. याला जोडून आणखी एक गोष्ट मी सांगतो. त्यांच्या डोक्यामध्ये कशी कल्पना आली महाराजांनी दिली मला माहीत नाही आहे, की दासगणू महाराजांच्या प्रतिष्ठानामध्ये आपण ज्यावेळेला जाऊ, म्हणजे मी तर उदयदादांसमोर प्रस्ताव मांडला की पुढचं शिबिर किंवा त्यानंतरचं एखादं शिबिर पुढचं जर ठरलं असेल तर दासगणू महाराजांच्या गोरटा येथे प्रतिष्ठानामध्ये आपण ठेवूया. तिथे आपण गेलात तर तिथे दादांची वस्त्र समाधी आहे, म्हणजे दासगणू महाराजांची वस्त्र समाधी. दासगणू महाराजांचा मोठा शिष्य परिवार आहे. इकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसा मराठवाड्यामध्ये आहे, विदर्भामध्ये आहे. गोरटा नावाचं गाव आहे, नांदेडपासून 60 किलोमीटरवर. म्हणजे रेल्वे मार्गाने आपण गेलो की नांदेडवरून जी रेल्वे बासरला घेऊन जाते आपल्याला, तर त्या मार्गावर साधारणपणे 60 किलोमीटर नांदेड सोडल्यानंतर एक उमरी नावाचं स्टेशन येतं. तिथे उतरायचं. तिथे दासगणू महाराजांचं मोठं छान माहितीचं पत्रकच लागलेलं आहे, मोठा फलकच आहे. तिथे उतरायचं. तिथून 2 किलोमीटरवर अगदी पायी अंतरावर किंवा ॲटोच्या अंतरावर गोरटं नावाचं गाव आहे. ग्रामीण भाषेमध्ये गोरठा म्हणतात, पण खरं गोरटं नाव आहे. 2-2.5 हजाराचं छोटंसं गाव आहे. मला छगन काकांच्या कृपेप्रेरणेने, आज्ञेने दरवर्षी तिथे जायला मिळतं. तेच घेऊन गेलेत आणि कायमचं एक मला माहेर मिळालं. आणि तिथे दासगणू महाराजांचं प्रतिष्ठान आहे. त्या परिसरामध्ये राहिलेल्या त्यांच्या शिष्या, त्यावेळेला त्यांचं वय बरंच होतं. दासगणू महाराजांना उन्हाळ्याचा त्रास व्हायचा. कधी कधी लेखनासाठी त्यांना निवांत अशी शांत जागा हवी होती. मग कधी कधी नांदेडला येऊन राहत, तरी पण तापमान बरंचसं. मग गोरट्याला तिथे त्यांच्या शिष्यांनी राहण्याची व्यवस्था केली की जिथे दासगणू महाराजांना उन्हाळ्याचा त्रास होणार नाही. दासगणू महाराज तिथे राहायला यायचे. आणि मग तिथे बरेचसे ग्रंथाचं लेखन झालं. मग तिथल्या परिसरामधल्या लोकांनी, विशेष करून तिथल्या एका फार मोठ्या साधकाबाईंनी, आजीनी दासगणू महाराजांना विनंती केली की महाराज आपण इथेच राहणं, कायमचं इथेच राहणं. असं म्हणायला काही हरकत नाही की आपला शेवटचा श्वासही इथेच घ्या, आम्ही धन्य होऊ, आम्हाला संत भूमी मिळेल, या भूमीची संत भूमी होऊन जाईल. तेव्हा दादा म्हणाले की बाई हे सगळं जरी ठीक असलं तरी पण हे देहाचं पतन माझ्या हाती आहे का? ते काही माझ्या हाती नाही. त्यामुळे मी तुला हो कसं म्हणू, पांडुरंग करेल जे काय करायचं असेल तर.
मग दासगुरू महाराज ते दिवस केलेत, नंतर समोर गेलेत. 62 साल उजाडलं आणि दासगुरू महाराजांनी देह ठेवला पंढरपूरला, अगदी धडधाकट 1962. आणि धडधाकट असताना दासगुरू महाराजांनी देह ठेवला, विष्णू सहस्रनामाचा पाठ म्हटला. हा सगळा इतिहास आपल्याला कदाचित माहीत असेल. आणि मग देह ठेवण्यापूर्वी बाकीच्यांना सूचित करून ठेवलं की त्यांची जी इच्छा आहे गोरटेकरांची ती पूर्ण करण्यासाठी माझ्या वस्त्राची समाधी तिथे तयार व्हावी. आणि अशी मग दासगुरू महाराजांची वस्त्र समाधी गोरट्याला आहे. दासगुरू महाराजांचं सगळं वाङ्मय तिथे आहे. मगाशी मी तो प्रसादाचा उपरण्याचा उल्लेख केला ना, तो उपरणं आजही तिथे पाहायला मिळतं. दासगुरू महाराजांच्या साहित्यामध्ये जतन करून ठेवलेलं, आपल्या शेगावकरांनी दिलेलं दासगुरू महाराजांसाठी उपरणं तिथे पाहायला मिळतं. दासगुरू महाराजांची सगळी ग्रंथ आदी 3 केले ते सगळं तिथे आपल्याला मिळेल. दासगुरू महाराजांचे उत्तराधिकारी फार मोठा अधिकार असलेले स्वामी वरदानंद स्वामी महाराज, पूर्वाश्रमीचे अनंतराव आठवले, अनंत दामोदर आठवले, फार मोठं व्यक्तिमत्व, प्रकांड पंडित. आणि त्यांची भरपूर मोठी वाङ्मय संपदा आहे. तिथे त्यांचं प्रतिष्ठान आहे. आणि तिथे ग्रंथ भरपूर प्रमाणात उपलब्ध दासगुरू महाराज आणि आप्पांचं आहे. वाचनालय आहे, रम्य परिसर आहे. छोटं गाव जरी असेल तर प्रशस्त अशी व्यवस्था आहे. तिथे साधना करायला जाण्याची कोणाची इच्छा असेल तर जरूर शांतता तिथे साधना आपल्याला करायची असेल तर तिथे भरपूर प्रमाणामध्ये नैसर्गिक पातळीवर उपलब्धी आहे आणि संतांनी तिथे केलेलं आहे. आणि जशी निस्पृहता आपण आधी चर्चेमध्ये आणली तशी मूर्तिमंत निस्पृहता तिथे पाहायला मिळतं. म्हणजे दासगुरू महाराजांचा परिवार जिथे ज्यावेळेला जातो, खुद्द वरदानंद स्वामी महाराज की त्यांनीच ते प्रतिष्ठान उभं केलं. त्यांची समाधी उत्तर काशीमध्ये झाली, संजीवन समाधी. ते ज्यावेळेला इथे येत आप्पा कुठे आपल्या गोरट्याला, त्यावेळेला मग त्यांचा मुक्काम तिथे असायचा. शिष्य परिवारात भेटीला यायचा, कीर्तनं वगैरे व्हायची, छान प्रबोधन व्हायचं. आणि मग आप्पा ज्यावेळेला निघायची वेळ आली त्यावेळेला छगन काकांना बोलायचे, छगन मी किती दिवस इथे राहिलो, किंवा गार्गीताई आता उत्तर काशीला आहेत गार्गीताई देशपांडे म्हणून, गार्गी मी किती दिवस राहिलो इथे. तर मग आप्पा आपला मुक्काम 10 दिवस झाले बहुतेक. अच्छा, मग बाहेर एका जेवणाचे किती रुपये पडतात. मी 2 वेळा जेवलो, मध्ये चहा घेतला, तुम्ही नाश्ता पण दिला. आणि सर्वसाधारणपणे काही ना काहीतरी आपल्याला खर्च लागतो, घरी लागतो हो, बाहेर तर लागतो, जरा जास्त लागतो. मग घरचाच खर्च. मग तेवढे आप्पा स्वतः ते पैसे तिथल्या पेटीमध्ये घालायचे, असा शिरस्ता. हे ज्यावेळेला गेलं त्यावेळेला तेच पासून मग मी जिथे जातो तिथे संस्थानामध्ये किंवा एखाद्याच्या अशाच आयोजनामध्ये त्यावेळेला आपण मनातल्या हिशोब करायचा की बाहेर 10 रुपये चहा आहे, आपण 2 वेळेला चहा घेतला, एक आणखी चांगला झाला होता म्हणून आणखी मागून घेतला. मग आपले मग एवढं जाताना न कळत त्या पेटीमध्ये घालायचं. ही आप्पांची दासगुरू महाराजांची शिकवण गोरट्याला मूर्तिमंत आजही पाहायला मिळते. या सगळ्या गोष्टी फार फार मोलाच्या आहेत. समर्थ सांगतात तसा प्रपंच नेटका करावा, पण प्रपंचामधलं नेटके पण कसं असावं, त्याच्या पाठीमागे काय शास्त्र आहे आणि भले पण काय आहे हे त्यांच्या कृतीवरून, त्यांच्या रूपरेषेवरून, त्यांच्या जीवनाच्या अध्यायावरून कळतं. योगक्षेमं वहाम्यहम्, तो सगळं करतो ना आपलं, मग कशाला हात पसरायचा. कालच्या मुलाखतीमध्ये एक प्रसंग मला आठवला. नांदेडकर गुरुजी वेदशास्त्र संपन्न, दुसरीकडे त्यांच्या उपजीविकेचं खूप मोठं सधनाचं साधन होतं हो, भरपूर मिळालं असतं. पण आत्माराम जोशी जलमचे यायचं वेद विद्या शिकलेला, खरं उपजीविकेचं साधन घरी खाण्याची भ्रांती. आत्माराम जोशींची जन्मला यायचे, त्यांचे काका होते शेगावला, त्यावेळेला काशीला शिकून आलेत. आणि आता उपजीविकेचं कुठेतरी पौराहित्य करायचं आणि पोटावरून हात फिरेल एवढ्या अन्नाची प्राप्ती, एवढ्या धनाची प्राप्ती करायची, या मनोदयाने आलेलं हे लेकरू ज्यावेळेला काकांकडे आलं त्यावेळेला महाराजांचा मुक्काम दुसऱ्या मठामध्ये होता.
शिवाच्या मोठ्याच्या मंदिराच्या समोर. तर त्या शिवाच्या समोर तिथे येऊन त्या आवृत्त्या करायच्या, म्हणजे रिव्हिजन करायची वेदाच्या संहितेची. आता महाराजांचा मुक्काम तिथे होता. मग महाराज ज्यावेळेला ऐकत असत त्यावेळेला आत्माराम कुठे कुठे चुकतो आहे ही चूक महाराजांना कळायची. मग महाराजांनी सांगायची की आत्माराम असं नाही असं. तोपर्यंत आत्मारामाला कळलं नव्हतं की एवढं मोठं परब्रह्म आपल्या शेगावामध्ये नांदते आहे. ते टाकळी गुरुराणी सांगितलं की चालते बोलते पांडुरंग आपल्या शेगावी आले. शेगाव नाही राहिलं, हे खचित पंढरपूर झालं. तेव्हा आत्मारामाने काय केलं की शरणागती पत्करली. महाराज मी आपल्याला काय समजलो होतो, आपण नुसते विधेयी आहात एवढंच समजलो होतो. ज्ञानाच्या पलीकडे आणखी काहीतरी फार मोठं ज्ञान असतं. ज्ञानोत्तर भक्ती असते. हे मला माहित नव्हतं महाराज. आपण वेदशास्त्र संपन्न तैलंगी ब्राह्मणाचा अहंकार आपण निवटला हे माझ्या कानी होतं, पण प्रत्यक्ष इथे मला पाहायला मिळालं. आणि काय करावं आत्माराम जोशांनी, काशीवरून आलेली सगळी वेद विद्या उपजीविकेचं साधन हातावर पाणी घेतलं आणि गजानन चरणार पण बसतो. स्वतःच्या उपजीविकेसाठी याचा विनियोग मी करणार नाही, करेल तर तुमच्या अर्चनेसाठी तुमच्या पूजेसाठी. दासगणू महाराज लिहितात की समाधीनंतर जलमून त्यांनी यावं आणि एकही पैसा न घेताना सेवा करायची. शेवटी हो ही अशी संत मांदियाळी भक्त मांदियाळी आपल्याला संतांच्या सभोवताली असलेली पाहायला मिळते. कळत नकळत ही कथा ज्यावेळेला अंतर्मनामध्ये पेरली जाते ना त्यावेळेला कधीतरी त्याची उगवण होते. ऐकत राहायचं, पेरत राहायचं. आचरणामध्ये आज नाही उद्या येईल, हो या नाही पुढच्या जन्मामध्ये येईल. मला महाराज आत्माराम जोशासारखं होता येईल का, असा नुसता महाराजांकडे जरी मागणी केली तरी तो भाव येतो. तो भाव असा गोरट्याला पाहायला मिळतो, तो भाव सगळीकडे पाहायला मिळतो. आजही या सगळ्यांच्या संतांच्या प्रबोधनामुळं अनेक कुटुंब अनेक घरं अशी समर्पित झालेली आहेत. ज्ञानोत्तर भक्तीची अधिकारी झालेली आहेत. सगळं ज्ञान मिळाल्यानंतर ज्ञानाचा अहंकार असतो ना. मला जर भगवद्गीतेचा एखादा श्लोक पाठ असेल तर मी तो वारंवार म्हणतो आणि सांगतो की मग मला पाठ आहे. किंवा आणखी काही एखादा जर मोठा असेल तर तो अहंकार येतो, मला एवढं पाठ आणि त्याने मला या पण म्हटलं नाही आहे, खुर्ची पण नाही दिली बसायला, माझ्याकडे पाहिलं पण नाही आहे. ज्ञान हे अहंकार आपल्याला देतच देतं. तुम्ही काहीही म्हणा, अहंकार शून्य होणं हे निदान मी माझ्या पातळीवरून मला बोलू द्या, मला शक्य नाही. इथे आल्यानंतर मार मी असं असं करतो, पण तिथे अकोल्याला गेल्यानंतर ताबडतोबच जर मला कोणी रांगेतून बाजूला केलं तर ताबडतोब अरे प्रश्नच नाही आहे, मी समोर होतो ना, मला कावर मागे केलं, ताबडतोब आपला अहमपणा दुखावतो. एखाद्या लहान मुलांनी आपल्याला आरेकारे केलं तर आपण त्याच्याकडे बघतोच. कोण बघतो? आपला अहंकार बघतो. ही आपली ऐट, हा आपला बाज जो आहे तो नैसर्गिक पातळीवर आपल्यामध्ये असतोच असतो. तो मीपणा सरतच नाही बघा. पण ज्यावेळेला अशी उदाहरणं डोळ्यासमोर येतात त्यावेळेला असं वाटतं की अरे आपण तर काहीच नाही. एवढं मोठं वैभव, एवढी किती मोठी गोष्ट आहे. आत्माराम जोशांना किती वाटलं असेल वेदशास्त्र संपन्न झालेलं. आणि ही गोष्ट नांदेडकर गुरुजींच्या मनामध्ये कुठेतरी खोलवर रुजलेली असावी. कुठेही ते महाराजांना सोडून गेले नाही. आता यामुळं काय झालं, एक दृढ विश्वास त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला. तशी संधी पण मिळाली. गर्भगृहामध्ये जाऊन श्रींच्या अर्चनेची संधी लावणं, पूर्वसुकृत आलं, जागं झालं. आणि महाराज जे करतील ते बरोबर करतील. मला जे काही प्राप्त करायचं आहे ते सगळं महाराज देतात असं सांगतात. मेघनाताईंना माहीत असेल की ज्या ज्या वेळेला एखादा सण यायचा ना
नांदेडकर गुरुजींच्या घरी लेकरं बाळं पण असायची ना, त्यांना मुलं बाळ, प्रश्नच नाही आहे. मुली मुलं, 2 मुलं, बाकीच्या 2 मुली, या सगळा परिवार. आणि मिळकत संस्थांकडनं पुजारी म्हणून जी मिळकत होती ती काही फार मोठी चैनीची नव्हती, पुरेशी होती पण चैनीची नव्हती. आता सण आला की लेकरं नव्या कपड्यासाठी आतुरतातच ना, काहीतरी हवं असतं, मग त्यांचे लाड पुरवावे लागतात. पण त्या लाडासाठी नांदेडकर गुरुजी कधीही महाराजांच्या समोर पदर पसरत नसत. मग महाराज लीला करायचे असं सांगतात बरं, त्यांच्या कुटुंबीय सांगतात. नांदेडकर गुरुजींनी मला सांगितलेलं आहे की महाराज एखाद्याच्या भक्ताच्या स्वप्नात जा आणि सांगत की मला तू नाही एखाद्या वेळेला कपनीचं कापड, शाल आणि उपरणं दिलं चालेल, पण माझ्या नांदेडकर गुरुजींच्या पोरांना कपडे घेऊन दे. आणि मग तो भक्त यायचा आणि नांदेड गुरुजी काही स्वीकाराय, हात पसरण्याचा प्रसंग ना, आणि हे त्यांचं ब्रीद, त्यामुळे ते नाही म्हणायचे. मग परस्परच टेलरला घेऊन त्या मुलांचे बेत घेण्यासाठी टेलर घरी यायचा. नांदेडकर गुरुजींच्या पत्नी गुरुमाऊली सांगतात की टेलर आला कारण कशासाठी, मुलांचे बेत घेण्यासाठी आम्हाला पाठवलेलं आहे. मग कोणाची चड्डी, कोणाचा शर्ट, कोणाचं काय असेल त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे ते घ्यायचं आणि ते कपडे पोस्ट करायचे. सगळी काळजी महाराजांना. मला सांगा की एवढं जर योगक्षेम आपलं जर सांभाळत असतील तर आपण आपली वेगळी वाट कशाला शोधायची. आणि हे कोण धारिष्ट करू शकतं? माझ्यासारखा प्रापंचिक सर्वसामान्य नाही करू शकत, ते संतच करू शकतात. त्यांच्यासाठी ते व्हावंच लागतं. नांदेडकर गुरुजी जसं महाराज अवतरलेत ना, तसं महाराजांच्या समोर महाराजांचा भक्त परिवार देखील अवतरला. पितांबर देखील पूर्वजन्मी महाराजांच्या संपर्कामध्ये असतील. महाराज आपण अवतरणार आहात ना, मग मला देखील जन्माला आधी घाला शेगावला. बंकटलाल देखील म्हणाले असतील, जसं तो गोकुळाचा राणा भगवंत अवतार घ्यायचं निश्चित झालं, 8वा अवतार भगवंताचा, श्रीकृष्णाचा अवतार, त्यावेळेला देवसभा झाली आणि प्रत्येक म्हणाले की आम्हाला येऊ द्या, आम्हाला येऊ द्या, आम्हाला येऊ द्या. इतकी संख्या, अरे कोणी काय, मला कंस होऊ द्या, मला चाणूर होऊ द्या, मला मुष्टिक होऊ द्या, मला अमुक अमुक होऊ द्या. सगळेजण हो भगवंताच्या लीलेमध्ये सहभागी होण्यासाठी हे सगळं गोकुळ अवतरलं. मग ते झाडं, अमुक ढमुक, डोंगर, ऋषी मुनी म्हणाले आमचा, मग तुम्ही असं व्हा, तुम्ही गोपिका व्हा, तुम्ही गायी व्हा, गोधन व्हा. असा सगळा गोकुळाचा अवतार झाला आहे ना. आपल्याला मान्य भागवताच्या सांगण्याप्रमाणे तसं महाराजांचं अवतरण देखील आहे. अहो एकटे थोडेच प्रकट झाले, त्याच्या आधी हे सगळं शिवगाव वसवलं महाराजांनी. मग त्याला शेगाव म्हटल्या गेलं. मग सगळी ते 17 पाटील आणि त्यांचंही धारिष्ट, त्यांच्या कटाकटीकडे लक्ष देऊ नका, त्यांच्या धारिष्ट, आणि तेही धारिष्ट सत्याला जपण्यासाठी आहे. कुठे कुठे होत असेल वितंडवाद, कदाचित कुठे कुठे तो अहंकार जागाही होत असेल, पण कदाचित इतक्यापुरता असेल. पण संत सेवा सगळ्यांच्या घरी होती, म्हणून शेगाव ही भूमी महाराजांनी अवतारासाठी निवडली. अहो उगीच शेगाव निवासी म्हणायचं नाही बरं. महाराज तिथे आलेत. महाराजांची सगळ्या अवताराची खूप मोठी बरदास्त शेगावकरांनी सांभाळली, म्हणून तिथे महाराज राहिलेत आणि शेगावकरांनी त्या अवताराचं सुंदरपणे प्रतिपालन केलं, संगोपन केलं. या संतांचं इथे येणं, या भूतलावर येणं, म्हणजे आपला विषय असा आहे की संतांचं भूतलावर येणं. या भूतळी संत जे आलेत ते ईश्वराच्या आज्ञेने येतात, ईश्वर रूप घेऊन येतात. असं म्हणतात शास्त्राप्रमाणे किंवा मोठ्या मोठ्यांच्या आध्यात्मिक सांगण्याप्रमाणे की या ईश्वराला एकटे पण सहन नाही झालं. तो एकटाच होता ना. सृष्टी नव्हती, पंचमहाभूत नव्हते, काही नव्हतं. तो आपला असाच निर्गुण निराकार स्वरूपाचा होता. मग त्या निराकाराला आकाराचा थोडासा अंदाज घ्यावासा वाटला आणि मग बहुस्यामी तो बहुरूपाने प्रकट व्हायला लागला आणि मग ब्रह्म्याची निर्मिती झाली नाभी कमलामधून.
आणि ब्रह्मदेवाला मग आज्ञा केली. 4 वेदाची निर्मिती झाली, सृष्टी निर्माण झाली, देवदेवता निर्माण झाल्यात. काळ हा होताच इथे, पण त्याला एक विशिष्ट परिवलन प्राप्त झालं आणि हा सगळा बसारा निर्माण झाला. छान झालं. ईश्वराची ही सगळी लेकरं गुण्या गोविंदानी नांदायला लागली. हळूहळू मोठी व्हायला लागली, सृष्टी व्यापक व्हायला लागली. अंतःकरण चातुष्ट्याने संपन्न तर होतेच होते सगळे जीव, पण या अंतःकरण चातुष्ट्यामध्ये कोण कोण असतं? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. चारीचे आपापले वैशिष्ट्य आहेत. मन हे चंचल, बुद्धी ही निश्चय निर्णय घेणारी, अहंकार तर आपल्याला माहीतच आहे, अहमपणा, त्याच्याशिवाय त्या जीवाला जीव पण नाही. मग या अंतःकरण मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्यामध्ये कुठेतरी जास्त वाढ झाली आणि मग विकार निर्माण व्हायला लागले, षडविकार निर्माण व्हायला लागले, इंद्रियाला वश मन व्हायला लागलं. आणि मग जो आपला आत्मा होता, परमात्म्याचा अंश, त्याला जीवदशा प्राप्त झाली. मीच आहे, गणगण गणात होते, गण तुझ तुझे आहे, गणला तुझ्यातून रे, जे ब्रह्मभोवतीचे उगवे तुझ्यातून रे, हे सत्ययोगी याने सांगितले जगाला. स्वामी गजाननाची जपताच मंत्रमाला, गणगण गणात होते. महाराजांनी तेच सांगितले, तूच आहे, जे काही आहे तूच आहे. महावाक्य महाराजांनी पुन्हा आपल्या मंत्रामधून, 9 अक्षरी मंत्रामधून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. तत्वमसी तोच सांगण्याचा प्रयत्न केला, पण कुठेतरी इंद्रियवश झालेलं हे अंतःकरण चातुष्ट विखरल्या गेलं आणि मग ते वेगळी स्वतंत्र स्वतःची दशा प्राप्त करणं झालं, ज्याला जीवदशा म्हणतात. मग ज्या कामासाठी आपण इथे आलेलो आहे, ज्यासाठी ही योनी प्राप्त करून घेतलेली आहे, जे ऋणानुबंध आपल्याला पूर्णपणे फेडायचे आहेत, जे ऋण फेडायचे आहेत, जो संचिताचा सगळा साठा प्रारब्धाच्या निमित्ताने इथे भोगण्यासाठी आलेलो आहे, आणि ते सगळं जुनं कर्ज फेडून मग मुक्त व्हायचं आणि श्रीचरणी लीन व्हायचं. हा आपला खरा निधिध्यास आहे. तो विसरला आणि त्याला मग जीवदशा. ज्यावेळेला आपण त्याच परमात्म्याचे अंश आत्मे आहोत, आत्म्याचं आत्मपण झाकल्या गेलं, त्याचा विक्षेप ज्यावेळेला होतो, त्यावेळेला जी दशा येते त्याला जीव असं नाव म्हणतात. आणि मग तो जीव वेगळा व्हायला लागला. खरं जीव आणि शिव एकच आहे. महाराजांनी तेच सांगण्याचा प्रयत्न आपल्याला केलेला आहे संपूर्ण गजानन विजय ग्रंथामध्ये, की तुझा जीव तुझाच आत्मा आहे आणि तोच परमात्मा आहे, हे जाण. पण तोपर्यंत आपला जीवनाचा प्रवास बराचसा समोर गेलेला असतो. आपण भरकटतो. लहान मूल खेळायला जाईल हो, पण रात्री तर आईच्या खुशीमध्ये येईल ना. निर्माण करणारी आई भगवंत त्या लेकराची वाट पाहत आहे, आणि लेकरू इतकं हुंदाडायला लागलं की ते घरी येईनासच झालं. वाट पाहते आई. आईला हुरहुर लागली, कधी माझं लेकरू सांज वेळेला घरी येतं. याची किंवा आली असेल कदाचित. जनरेटर बंद करते. मी सोयगावला गेलो होतो. आपलं जसं ठाणे उपासना केंद्र आहे तसं सोयगावला खूप महाराजांचं खूप छान ते गाव आहे. तिथे मला बोलवलं होतं आणि तिथे गेलो. आणि संध्याकाळच्या वेळेला दुपारी पाऊस पडला आणि सुरुवात केली प्रवचनाला आणि लाईट गेले. असा तुमच्या एवढ्या संख्येचा मंडप पूर्ण गच्च भरला होता. लहान मुलं देखील ऐकायला होती. आणि मग तिथे मी बोलायला सुरुवात केली. एक 10 मिनिट बोललो आणि लाईट गेले. सुदैवाने साऊंड सिस्टीमवाल्यांकडे ते माईक चालू ठेवण्याचं काहीतरी रिचार्ज केलेल्याचं व्यवस्था होती. माईक चालू होता. अंधार पूर्ण गुडूप, सगळ्या गावाची लाईट गेली. आणि मग मी थांबवलं. म्हटलं आता काय करायचं. माझं बोलणं मी कंटिन्यू केलं.
मी अंधारामध्ये फक्त माझा पांढरा शर्ट लोकांना दिसत होता स्टेजवरून. लोक मला नुसते आपले दिसत होते, आपले काहीतरी. आणि 1.5 तास मी अंधारामध्ये बोललो, एकही व्यक्ती हलली नाही. ही महाराजांच्या कृपेची लीला आहे. मध्ये एक छान जी कल्पना उदयदादांनी मांडली, तर त्याला कृतीमध्ये आपण घेऊया. ज्यांनी कल्पना मांडली त्या आरती आठवले जरा पुढे या. त्यांनी असं आपल्या ग्रुपवरच मांडलं होतं सगळी संकल्पना की आपण असं करूया, महाराजांची मूर्ती त्याप्रमाणे आपण मूर्ती ती मातीत ठेवलेली आहे. आणि मागच्या आठवड्यात उदय दातीर शेगावला गेले होते, तर त्यांनी एक पूर्ण ठिकाण भरून शेगावहून माती आणली. म्हणजे ही माती सुद्धा आपली शेगावची आहे. त्याच्यामध्ये शेगावचं तीर्थ लागलेलं आहे आणि अंगारा पण आहे. आता आज आपण मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर त्याच्यामध्ये हे ती पेरूया सरांच्या हस्ते. आणि ही सगळ्यांना जाताना असे आपण छोट्या छोट्या बॅग मध्ये, ज्याच्यावर मानसीनी सगळ्या बॅग मध्ये स्टिकर लावलेला आहे, आता सुंदर एक आपण घेऊन त्याच्यात थोड्या तुळशीच्या 2 बिया टाकून आम्ही तुम्हाला सगळ्यांना जाताना देणार आहोत. तुम्ही घरी गेल्यावर सगळ्यांनी हे झाड लावा. भाव आणि भक्तीची ही 2 तुळशीची रोपं नक्की सांभाळा. अनंतकोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. टाकून घेऊ सगळं. पर्यावरणाची दासगणू महाराजांची तसबीर ठेवलेली आहे आणि तसबिरीच्या समोर तिथे एक कलश ठेवलेला आहे. त्याला मृत्तिकेचा मृण्मयी कलश असं म्हणतात. आणि तिथे विचारलं की हा कलश कशाचा आहे, तर त्याच्यामध्ये आहे माती मृण्मयी आहे. आणि ती कुठली आहे? दासगणू महाराजांनी जिथे जिथे जाऊन संतांचं चरित्र लिहिलं, त्या दासगणू महाराजांचं वैशिष्ट्य होतं की नरसिंह महाराजांचं चरित्र लिहिण्यासाठी अकोटला जातील, शेगावला महाराजांचे चरित्र शेगावला येतील. तर जिथे जिथे दासगणू महाराज गेलेत त्या सगळ्या जवळपास 100च्या वर असलेल्या गावामधून गोरटेकरांनी त्या विश्वस्थानी जाऊन तिथल्या लोकांच्या अनुमतीने तिथली ती मृत्तिका आणली, संत चरण रज आणलेत आणि त्याचा मृत्तिकेचा कलश तिथे दासगणू महाराजांच्या वस्त्रसमाधीसाठी दर्शनासाठी उपलब्ध आहे. मी सकल संताचा चरणरज माझी राखा तुम्ही लाज, असं दासगणू महाराजांनी म्हटलेलं आहे. तर तिथे संत चरणरज दासगणू महाराजांचं दर्शन होतं. आज जणू काही आपल्याला महाराजांच्या शेगावच्या त्या मृण्मयीचा आणि इथे निरायणी तिरी ती मृत्तिका आली, ती मृण्मयी आली. आणि बीज कुठलं पेरलं तर तुळशीचं पेरलं. वा 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 वा. संस्कार आणि संयुक्तिक असलेली ही संकल्पना आहे. संस्कार संयुक्तिक संकल्पनेला म्हणून मला असं वाटतं की महाराजांची रूपरेषा असावी. आणि ही तुळशी माझ्या घरी येण्यासाठी माझ्या घराचं अंगण तिची वाट पाहते आहे. माईबाई माझ्या घरी ये, तू महाराजांची लेक म्हणून माझ्या घरी येशील. केवढा मोठा आदर असेल. सांग वातेला ज्यावेळेला आपण तिथे पणती लावणं त्यावेळेला जय गजानन असं आपण म्हणूया आणि इथल्या शिबिराची आठवण करूया.
खूप छान संकल्पना आहे आणि ही संकल्पना मनामध्ये आणून देणारे संतच असतात. प्रपंच नेटका आणि छान प्रपंचच्या नावाने बोटं मोडू नये खरं पाहिलं तर. नाथांनी, त्यानंतर समर्थांनी, त्यानंतर सगळ्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तो अशाश्वत जरूर आहे, पण तो शाश्वताकडे जाणारा असेल तर त्याचं खूप मोठं माध्यम आपल्याला वापरायला मिळतं. हा देह देखील नश्वर असला तरी तो देवालय आहे ना, त्यामुळं त्या देहाची देखील किंमत अधिक पावनतेने वाढते. तसा हा प्रपंच कसा असावा, तो शास्त्रानुसार कसा असावा, नेटका कसा असावा, भलेपण जपणारा कसा असावा, निसर्गाचं संवर्धन करणारा कसा असावा, बदलत्या परिवर्तनाला स्वीकारणाऱ्या मनस्थितीचा कसा असावा, म्हणजे पूर्वसुरींचा सन्मान आणि नवागताचं कौतुक सांभाळणारा कसा असावा, हे सांगण्यासाठी श्रोते हो संत या भूमीवर येतात, भूतळावर येतात. इथे आल्यानंतर साहजिकच आहे, ही माया दोन प्रकारची असते ना. माया एक ईश्वराप्रती नेणारी आणि एक ईश्वरापासून दूर नेणारी. तिचाच खेळ आहे, तो भगवंताचा खेळ आहे. आपण कुठल्या वाटेने जायचं हा ज्याच्या त्याच्या विवेकाचा प्रश्न. या मायेमध्ये आल्यानंतर फार मोठे जीव किंवा शिवरूपी असलेले महान आत्मे देखील मार्ग भरकटतात. जोपर्यंत आईच्या उदरामध्ये आपण सुरक्षित असतो तोपर्यंत आपण काय निश्चय करतो माहिती आहे का, की माझं पूर्वसंचित फेडण्यासाठी मी इथे आलो आहे. मी आता कोणाला वाईट बोलणार नाही, कोणाचा मत्सर हेवा करणार नाही. मागच्या जन्मामध्ये केलं ते पुरेसं झालं. त्याचं देणं देण्यासाठी मी आलेलो आहे. या कुळामध्ये जन्मलेलं, हे माझे भोग आहेत, इतकं माझं सगळं ज्ञात असतं. आणि मग बाहेर आलो की त्याची बाहेरची हवा लागली की हे माझं ते माझं ते माझं ते माझं अशी वाट चुकते. कारण की त्या मायेचा स्पर्श आपल्याला बोलवतो आणि ती माया मग आपल्याला नाना प्रकारच्या गोष्टीपासून दूर नेते. त्या वाटेवर येण्यासाठी, आपला निधिध्यास परत येण्यासाठी, आपल्याला मिळण्यासाठी मग आपल्याला कोण आणतं टाळ्यावर, तर सद्गुरू, सत्पुरुष, संत आणि फार महान अशा अवतारित विभूती. ते त्याचसाठी येतं. बुडती हे जन, जगद्गुरु तुकोबारायांचं फार सुंदर, बुडती हे जन देखवेना डोळा म्हणून कळवळा येतसे. हा कळवळा त्यापोटी आहे बरं. ही सगळी त्याचसाठी, ते आपल्यासाठी धावून आलेले असतात. आपण कुठेतरी भरकटलेलो असतो. आपण बोललो ना की आपण त्यांचीच लेकरं. तितक्यापुरतं आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे की जाय बाबा, खेळून ये, बाहेर जाऊन ये जरा मित्रमंडळीमध्ये, पण संध्याकाळी वेळेवर घरी ये बरं. पण संध्याकाळ उलटते तरीही आपण येत नाही. तो भगवंत तसाच वाट बघतो. मग आता या लेकराला बोलवायचं कसं? हाका देऊन देऊन तो भगवंत बेजारो, अरे ये रे बाबा, बस झालं खेळणं, रममाण होणं, विलासामध्ये राहणं, चैनीमध्ये गुंतणं, व्यसनामध्ये अडकणं, लोभ प्रलोभनाच्या या पाशामध्ये अडकणं बस झालं. ये आता, आता गद्दे 25 संपली, आता गृहस्थाश्रम सुरू झाला, जागा हो. तरीही जाग येत नाही. मग आता गृहस्थाश्रम संपत आला, आता वानप्रस्थाश्रम सुरू झाला, आता तरी ये ना बाबा जागा, सोडणं सगळं नाही. मग तिथेही घंटी वाजवतात, सांगतात की आता तर संन्यासाश्रमाचं वय सुरू झालं, ये ना बाबा. जसं चिंचोलीच्या माधवाला महाराजांनी दिलं होतं. हम्या भूमीचा संसार केला, आधी हे केलं असतं बरं झालं असतं ना माधवा. महाराजांनी सगळं त्याला, आणि ते सूचना केवळ माधवासाठी नाही आहे, आपल्यामध्ये पण तो माधव आहे ना चिंचोलीचा. आपल्याला हे खरं पाहिलं तर आपण जागं व्हायचं. जसं हरी आखाड्याला सांगितलं तर आपण जागं व्हायचं. ही नुसती महाराजांची अवताराची लीला आहे. ते सांगतात दुसऱ्याला, लेकी बोले आणि सुने लागे, तसं आपल्याला ते लागू पडतं खरं पाहिलं तर. पण नाही जागे.
मग अशा वेळेला तो भगवंत कुठला तरी एक माध्यम वापरतो आपल्याला बोलवून आणण्यासाठी. विखुरले नाही भगवंताची लेकरं तुम्ही आम्ही, मग त्यांना त्यांच्यापाशी बोलून आणण्यासाठी एक सक्षम अधिकारी असलेलं तेच भगवंताचं रूप सगुण सुंदर इथे भगवंत निर्माण करतो, अवतरित करतो आणि त्यांना म्हणायचं संत. कुठला मोह नसतो, जन्मालाच त्यासाठी आलेला असतात. सगळ्या आपदा माऊलींचं मग आळंदीला बसलेलो आहे आपण. ज्यावेळेला आपण माऊलींचं चरित्र वाचतो डोळ्याला धारा लागतात ना, हृदयाला सरे पडतात. हो, माऊलींचं बालपण आपल्या सगळ्यांना माहीत आहे, जिथे खापरही मिळू नये अशी अवस्था. बरं, दुर्वर्तन कुठलंही नाही आणि जो काही दोष होता तो दोषही खरंच शास्त्रसंमत होता का नाही न, पण आलंच ना माऊलीच्या वाट्यावर. किती हाल कष्ट माऊलींनी सांभाळले त्या सगळ्या भावंडांनी, हे सगळं आपल्याला माहीत आहे. याच भूमीवर आपण बसलेलो आहोत, इथेच सगळा हा प्रसंग घडलेला असेल ना तो लहानपणचा. ही इंद्रायणी त्याला साक्षी आहे ना सगळ्या गोष्टीला. हे सगळं श्रोते हो, हे माऊलीने आपल्यासाठी करून जगून दाखवलं. तरीही जो जे वांछिल ते ते लाहो प्राणी जात. चला कल्पतरूचे आरव चेतना पसायदानामधल्या 9 ओव्या वाचल्या. त्यानंतर असं वाटतं की माऊलीने या बालपणाकडे, या सगळ्या हालपिष्टाकडे किती सहजपणे सगळं सांभाळलं, निभवलं. कुठेही रोष नाही, जे म्हणून त्यांना माऊली म्हणतात. सर्वसामान्य जीव असतात तर लोकांवर सूड उगवण्यासाठी आणखी वेगळं काही केलं असतं, पण कुठेही काही नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, फक्त खरत्व दूर होऊ दे भगवंता हे विश्वेश्वरा, यासाठी माऊलींनी बसायदान मागितलं. स्वतःसाठी नाही, लोकांसाठी. संतांचं इथे येऊन, भूतलावर येऊन लोककल्याणासाठी जे अवतरण असतं ते तुमच्या आमच्यासाठी एक वास्तुपाठ निर्माण व्हावा म्हणून असतं. ते आपल्यासारखं जगून दाखवतात, आपल्यासारखा प्रपंच उभा करतात, आपल्यासारख्याच देहाला पांघरतात, आपल्यासारखंच देह प्रारब्ध त्यांच्याही वाट्याला येतं. आपल्याही महाराजांना सांगतात ना आख्यायिका की इथे गळू झाला होता, सांगतात ना महाराजांना. महाराजांनीही कधी खोकल्याचा त्रास होतच असेल ना, भाऊ कवर मधून औषध द्यायचीच ना. महाराजांनी हा देहाची जी पासोडी पांघरली होती तर ती तुमच्या आमच्यासारखीच. आता तो चैतन्यमय होता देह, हा भाग वेगळा, पण तरीही तुम्हा आम्हाला वास्तुपाठ काहीतरी उदाहरण असावं म्हणून त्यांनी देखील स्वतः काही कष्ट सहन केलेच ना. महाराजांच्याही पायाला कधी कधी काटे बोसलेच असतील ना हो. रानावर फिरत असताना रानवमाळ महाराज फिरायचे, याचा उद्धार कर त्याचा उद्धार कर. किती हाल अपिष्टा. मंगळवारच्या बाजारामध्ये महाराज काही वेळेला असं सांगतात तिथल्या आख्यायिकांना की मुरमुरे उचलून खायचे. कोणी पिशा म्हणायचं, कोणी गड्या म्हणायचं, कोणी काही म्हणायचं. सुरुवातीच्या काळामध्ये महाराजांच्या वाट्यावर हे सगळं आलंच की नाही मला सांगा बरं. शेगावकर ज्यावेळेला महाराजांना त्यांची लीला करण्यासाठी बाहेर जाऊ दे तसं, तर संध्याकाळपर्यंत येईपर्यंत घरट्यामध्ये जसं गोठ्यामध्ये जशी गाय येते आणि मग चला आली गाय आपली घरी, तसं शेगावकर वाट बघायचे. रानोमाळ महाराज फिरायचे. कधी कधी महाराजांना त्या गोष्टीचा त्रास झाला असेल ना. भास्करांच्या वावरामध्ये ज्यावेळेला महाराज गेले त्यावेळेला अधरोष्ट महाराजांचा सुकला होता, महाराजांना तहान लागली होती. ही सगळी लीला केलीच की नाही. तुमच्या आमच्या वाट्यावर येणाऱ्या सगळ्या काही दैहिक गोष्टी आहेत त्या संतांच्याही वाट्यावर येतात, पण तो भोग, प्रारब्धाचा भोग कसा आनंदाने सोसावा, ठेविले अनंते तैसेची राहावे, हे कसं असावं याचं उदाहरण सगुण स्वरूपाने आपल्यासमोर मांडण्यासाठी संत अवतरतात. प्रत्येक पंचक्रोशीला संतांचा आधार असतो, साधूंचा, ज्यांनी सगळ्या आपल्या इंद्रियावर पूर्णपणे हुकूमत मिळवलेली आहे.
कमांड आहे ज्यांची, सगळं ते टाळू शकतात, परंतु तुमच्या आमच्यासाठी त्यांनी लीला धारण केलेले असतात. आणि तो वास्तुपाठ एकदा समोर झाला की मग आपल्याला आपल्या प्रपंचाला सांभाळण्याचं आत्मिक बळ मिळतं आणि मग प्रपंच सुसह्य होतो. आपण शेगवकारांची गोष्ट ऐकलीच. म्हणजे मला 14 वर्षाचा छोटा काळ आहे का, दुखत असेल ना ते मस्त. प्रत्येक म्हणजे आपण बंकटलालापासून तर संत बायजाबाईपर्यंत किंवा पुंडलिक महाराज भोकरेपर्यंत गेलो तर सगळ्या भक्त मांदेळीच्या वाट्यावर येणं केनं प्रकारे काही ना काहीतरी प्रपंचामध्ये चढ उतार तर आलेच ना. तुमच्या आमच्यासारखी किंबहुना जास्त चिंता ही त्यांच्याही वाट्यावर आली. पण सद्गुरू रायाने एक फार मोठं बळ दिलं होतं. आपले महाराज, मी पुण्याला एका अशाच सेवेमध्ये बोललो होतो की समर्पण भाव. महाराज आपल्याला काय देतात माहिती आहे का? सगळ्यात गजानन महाराजांची कृपा कुठली आहे माहिती आहे का? म्हणजे माझ्या मताप्रमाणे निस्पृहता तर फार मोठी गोष्ट आहे, पण समर्पणाची, त्यागाची शक्ती देतात. त्यांच्याकडे काय मागावं माहिती आहे का? की महाराज त्यागाचं बळ द्या. भोगाची आशा जी आहे ती आपोआप मावळते. महाराजांसमोर उभं राहिल्यानंतर खिशामध्ये हात जातो. अरे 10 रुपयाचं नाणं आहे, बाजूला टाकतो. अरे 5 रुपयाचं नाणं आहे, बाजूला टाकतो. 2 रुपयाचं पण मला ओळखायला येतं माझ्या पोटाला, बरं. मग 1 रुपयाचं नाणं. ही जन्मोजन्मीची आसक्ती तुमच्या माझ्यामध्ये आहे. कदाचित तुमच्यामध्ये कमी असेल, पण आहेच. खरं मूळ उदार आहोत आपण. लोकांचं भलं करणं हा आपला स्वभाव आहे, बरं. पण मनस्थिती आणि परिस्थिती आणि कालाच्या नुसार आपण स्वतःला बदलवतो. कदाचित त्याच्यामध्ये काही चूक नसेल, पण ती मूळ उदारता जी आहे ती उदारता केव्हा जागी होईल माहिती आहे का? ज्यावेळेला आपण त्यागाची महाराजांकडे शक्ती मागू. महाराज त्यागाचं बळ द्या. गजानन विजय ग्रंथामध्ये बंकटलालापासून तर बायजाबाईपर्यंत, पुंडलिक भोकऱ्यापर्यंत महाराजांच्या भक्तांवर महाराजांची कृपा. त्याचा थोडासा चिंतनाचा अभ्यासाचा विषय आहे हा, की महाराजांनी बघा त्यांना त्यागाचं प्रबोधन जास्त दिलेलं आहे. बंकटलालाकडे आले, छान राहिले. महाराज बंकटलालाच्याकडेच राहणार आहेत. वरचा मजला पूर्णपणे बंकटलालाच्या घराचा महाराजांच्या स्वाधीन होता. कुठलीही आडकाठी नव्हती. पण एक दिवस बंकटलालाला बोलवतात की ज्याच्यासाठी बंकटलालांनी सर्वस्व अर्पण केलेलं, आणि सांगतात की आता मारुतीचा उत्सव आहे श्रावण महिन्यामध्ये आणि मी भास्करासहित आता तिथे जाणार आहे. काय वाटलं असेल बंकटलालाला मला सांगा बरं. ज्या चरणसेवेसाठी सर्वस्व मी अर्पण केलं ते चरण आता माझ्यापासून दूर जात आहेत, परंतु त्यागाची संथा बंकटलालाला महाराजांनी दिली होती. ठीक आहे महाराज, आपली जशी इच्छा. महाराज म्हणाले मी तू बोलवशील त्या दिवशी मी येईल, बरं, नाराज नको हो. बंकट महाराजांचे चेले होते हो. ठीक आहे महाराज या. पितांबर महाराजांसाठी सर्वस्व अर्पण केलं. लहानपणापासून देवदान होतं पितांबरांना सगळं. महाराज अहो राहण्याची पण म्हणजे सूद नव्हती, शुद्ध नव्हती. केस असे पिंजारलेले, कपड्याचं भान नाही. महाराज एक महाराज, केवळ पितांबर नाही तर अख्खं कुटुंब. त्यांची ती यमुना नावाची लेक देखील महाराजांच्या सेवेला यायची आणि गुलगुल महाराजांची गोष्टी करत महाराज ती याची खेळत असत. काय असतं समर्पण हे पितांबरांकडनं शिकावं. सर्वस्व निधी ध्यास. जसं काल म्हणालेत ना की स्मरणामध्ये अंतर होतं, तर थोडंसं अंतर कमी करायचं. हे एवढंच नाही आहे, याच्या पलीकडे जाऊन की जसं तुकोबाराय म्हणतात अवघा नारायण झाला. सगळा माझा जन्मच नारायण, विषयच नारायण झाला. जिकडे पाहावे तिकडे तू दिससी नाही ना. जनविजन झाले आम्हा विठ्ठल नामाप्रमाणे तुकोबाराय म्हणतात. तसं गजाननमयच झालं होतं ना पितांबराचं जीवन. महाराजांना पाहिल्याशिवाय जाग यायची नाही आणि महाराजांना पाहूनच निद्रेच्या अधीन व्हायचं आणि जागही यायची ती महाराजांच्या चरणापाशी की महाराज कधी बोलतात. बाकी पितांबराला सृष्टीचं पंचांग माहीत नव्हतं, व्यवहाराचा काही व्यासंग नव्हता, चिंता तर नव्हतीच.
फक्त निधी ध्यास माझे महाराज, जय गजानन जय गजानन जय गजानन, बाकी दुसरं काही नाही. त्या पितांबराला महाराज एक दिवस बोलवतात आणि सांगतात, वा 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 वा, माझा शिष्य म्हणतो हे बघ कसे कपडे घालतो, वा वा, हे सगळं अंग लोकांना दिसते आहे, धोतर फाटलेलं आहे, कसं रे, खरं पाहिलं तर स्वतःच्या अंगावर तिळभर वस्त्र नाही बरं, पण पितांबराला वा 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 वा. पितांबर म्हणाले, महाराज काही चुकलं का माझं, आज का बरं असं बोलताय? नाही 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 नाही, हे बरं वाटत नाही, तू येणारे जाणारे लोक तुझ्याकडे पाहतात. आता नेमका त्याच दिवशी महाराजांना एक सुंदर शेला किंवा पितांबर किंवा उपर्ण जरतारीचं अतिशय देखणं कुठल्या तरी भक्तांनी आणून दिलं होतं. आता त्यावेळेला शेगाव संस्थांमध्ये किंवा त्या भक्त परिवारामध्ये आजही तसाच प्रकार आहे की महाराजांच्या चरणी अर्पण केलेली वस्तू आजही तिथे कुठेही वापरली जात नाही, केवळ महाराजांच्या सेवेसाठी. तुम्ही साधं तुळशीचं पान जरी दिलं ना तरी ते कोणी दिलं आणि ते नेऊन ठेवायचं तिथे महाराजांना. महाराजांच्या चरणी महाराजांचा निरोप यथा तथा पोचविला जातो बरं समर्पण भावाचा. आज त्या काळामध्ये ना आजही तिथे अलिखित असा करारच होता की महाराजांच्या चरणी समर्पित एखाद्या भक्तांनी केलेली वस्तू केवळ महाराजच वापरतील, इतरांसाठी ती नाही आहे, हे ठरलं होतं. आता कोणीतरी तो छानपैकी शेला दिला, महाराजांनी तो नेसला, कधी नमत नेसला महाराजांनी, लीला बघा महाराजांची, छानपैकी नेसला, म्हणजे महाराजांनी त्याचा उपभोग घेतला. आणि मग पितांबरा बोलवलं, काय वा 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 वा, सगळी ही गोष्ट झाली. आणि मग स्वतःचा तो शेला काढला आणि त्याला हा नेस, हे उपरण नेस, हा पितांबर नेस. पितांबर संकोचलेत, म्हणाले, महाराज असं ठरलंय ना आमचं की आपल्या प्रती समर्पित झालेल्या कुठल्याही वस्तूचा उपयोग कोणीही वैयक्तिक पातळीवर घ्यायचा नाही, तो गुरूंच्या प्रती आपण केलेला उपमर्द ठरेल, नाही करायचं महाराज, ते शास्त्रही सांगतं आणि आम्ही ठरवलेलं आहे, कृपया मला माफ करा. महाराज म्हणाले, मी सांगतो ना, माझी आज्ञा आहे. आता घ्यावं लागलं सद्गुरूंची आज्ञा. आणि इतकेच नाही तर महाराजांनी सांगितलं की हा दुपेटा तू सोडू नको, कोणी काही बोललं तर, कारण की महाराजांना सगळं ज्ञात होतं. पितांबराने नेसला तो दुपेटा, आता गुरूंची आज्ञा पाळली. हा जो संवाद झाला त्याला साक्षी कोणी नसावं कदाचित, इतर कोणी भक्त. आणि ज्यावेळेला इतरां भक्तांमध्ये पितांबर मिसळलेत त्यावेळेला सगळ्यांनी बघितलं, अरे बापरे किती सुंदर. आणि पितांबराचं भक्त लावण्य त्या सद्गुरूंच्या प्रासादिक उपरण्याने अतिशय देखणं वाटायला लागलं. सुंदर ते ध्यान, असं सुंदर पितांबराचं रूप पाहायला मिळालं. लोक म्हणाले, पितांबर देखणा तर दिसतोय, दिव्य दिसतो आहे, पण आपलं ठरलंय ना की आज सकाळी दिलेला हा शेला आम्ही बघितला होता, काय भक्तांनी दिलेला, महाराजांनी नेसला होता, तू महाराजांना मागून घेतला की काय? तो म्हणाला, नाही बाबा, मी मागून नाही घेतला, त्यांची आज्ञा आली. वा 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 वा, तुला मोह झाला, मग तू कदाचित बघितलं असेल आणि बघितलं असेल की महाराज हा द्या ना मला, आणि महाराजांनी तुझ्यावर कृपाळून तू मागितला म्हणून दिला असेल. नाही, मी मागितला नाही. बरोबरीने पितांबराने समजून सांगितलं असेल, परंतु समोरच्या व्यक्तीमध्ये तो विश्वास काही निर्माण झाला नाही. कर्णोपकरणी ही वार्ता झाली, किंबहुना पितांबराने तो नियम मोडला, अशी वदंता निर्माण झाली, भोवतीनं भोवती झाली. आणि मग महाराजांकडे ही तक्रार आली की महाराज आमचं असं ठरलं होतं की तुमच्या चरणी आलेली कुठलीही वस्तू आम्ही वापरणार नाही, पितांबराने वापरली, त्याला शिक्षा करा. महाराज असले, महाराजांची लीला होती, महाराजांना हे घडवून आणायचं होतं. पितांबराला आपलं कार्य साधण्यासाठी दूर देशी धाडायचं होतं ना. महाराजांना हे सगळं नाटक करावं लागलं बरं. आणि मग महाराजांनी पितांबराला बोलवलं आणि सांगितलं की पितांबरा, उद्या तू तुझ्या दिशेने तुझ्या कार्यासाठी जावं. काय वाटलं असेल मला सांगा पितांबराला? ज्याच्या जीवाला त्याच्या शिवाचा, गजाननाचा नित्य निधिध्यास आहे, किंबहुना प्राणच गजानन आहेत त्यांचे, असे तेच सांगतात की तू मला सोडून जा म्हणून. केवढा मोठा त्याग, केवढं मोठं समर्पण. या त्यागासाठी खूप मोठी शक्ती लागते बघा. नुसती आज्ञा शिरसा वंद्य म्हणून चालत नाही, खूप मोठं. आणि ही सद्गुरूंची कृपा असावी लागते. पितांबराने सांगितलं की ठीक आहे. मग कोंडोल्याला गेले. पुढची कथा आपल्या सगळ्यांना माहीत आहे. हे त्यागाचं दान महाराज देतात
आणि त्यागाचंच दान भक्त महाराजांना मागतात. संत ज्या वेळेला भूमीवर येतात त्यावेळेला या भूमीचा उद्धार करतात. उद्धार करणे म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये त्यागाची शक्ती, समर्पणाचा भाव, जबाबदारीने आपली कर्तव्यपूर्ती करणे, या सगळ्या अंगभूत वैशिष्ट्यांना संत उजागर करतात, ओळखतात. ओळखलं ना तुमच्यामध्ये लेखनाचा एक आस्पेक्ट आहे म्हणून, ओळखलं ना की आमच्या उदय यांच्या दातीरमध्ये हे सगळं खूबी आहे. खर्डीच्या संमेलनापासून आपण पाहतोय ना, ओळखलं ना ठाण्याच्या उपासना केंद्रामध्ये नित्य उपासना आहे, समर्पण भाव आहे आणि निरूपणाचा हा प्रासादिक भाव सर्व श्रुत करावा. प्रकट दिनाच्या आधी 21 अध्यायाचं निरूपण जे जे ज्यांच्यापाशी आहे लोककल्याणकारी ते महाराज जाग करतात. पण अशीच व्यक्ती, असाच भक्त जागृत होतो की जो महाराजांनी दिलेल्या त्यागासाठी तयार असतो, त्याग करण्याच्या वृत्तीसाठी तयार असतो. साधी गोष्ट नाही हो. दासगणू महाराजांनी पूर्णपणे हक्क देऊन टाकले. छगन काकांनी तर आपलं आयुष्यच दासगणू महाराजांना देऊन टाकले. त्याची एक वेगळीच कथा आहे, कधीतरी सांगण्याचा योग येईल त्यावेळेला आपण ऐकूया, की त्यातील गोरट्याला ऐकूया आपण. छगन काकांचा समर्पण भाव फार मोठा, अत्यंत भाव. करुणा त्रिपदीवर मी ज्यावेळेला बोलतो त्यावेळेला पहिलं पद हे अपराधाची स्वीकृती, मी अपराधी आहे स्वीकृत करायचं. शांत हो श्री गुरुदत्ता मम चित्ता शमभी आता. दुसरं मधलं पद जे आहे ते सगळं त्या दत्तगुरूंचं गुणवैशिष्ट्य, सतीपती मरता काकुळती येतात ते मन, मग हे मन, असा संवाद, ते गुणवैशिष्ट्य पहिल्यांदा आपलं मन प्रपन्नतेला नेऊन शून्य करायचं, रित व्हायचं आणि मग ते गुणवैशिष्ट्य दुसऱ्या पदामध्ये रुजवायचं आणि तिसऱ्या पदामध्ये पुन्हा रिक्त व्हायचं आणि मग त्यांच्यापदी पुन्हा शून्य व्हायचं. 2 शून्याचे खेळ आहेत. पहिले रिक्त व्हायच्या आपल्या अहंभावापासून, षड्रेवीपासून मोकळं व्हायचं आणि मग काम क्रोधे रीते केले घर, असे जे म्हणतात संत, ते आपलं घर कामक्रोधाने रहित केलं, रित झालं की तो नारायण येतो, आपल्या हृदयामध्ये निर्माण होतो. मग नारायण निर्माण झाले की मग तिसरं पद येतं करुणा त्रिपुरीचं, ते म्हणजे ज्ञानोत्तर भक्तीचं. आणि ज्ञानोत्तर भक्ती ही सगळ्यात मोठी भक्ती आहे. संत हे आपल्याला करून दाखवतात भगवंताचं जे काही खास वैशिष्ट्य आहे आणि ते वैशिष्ट्य जे आपल्या उद्धारासाठी लागू आहे ते बरोबर संत आपल्या जीवनामध्ये अंतर्भूत करतात, स्वीकृत करतात, जगून दाखवतात आणि कळत न कळत आपल्या शिष्यापर्यंत ते पोचवतात. म्हणजे संतांचं भूतळावर येणं म्हणजे भूतळावर राहणाऱ्या सगळ्या या जड जीवाच्या उद्धारणाची एक महापर्वणी असते. संत निर्माण झाले की मग त्या गावाचा उद्धारच होऊन जातो. प्रत्येक पंचकृषीमध्ये बघा कुठलं तरी मंदिर आहे, कुठले तरी नाथ आहेत, कुठल्या तरी दत्त संप्रदायाचे कुठले तरी आहेत, कुठल्या तरी श्रीरामाचे संप्रदाय आहेत, कुठेतरी कुठल्या तरी संतांचे बघा तुम्ही काही ना काहीतरी त्या गावाचा इतिहास असतो आणि ते संत तिथे आल्यानंतर ती भूमी पावन होते. आणि आपल्या पहिल्याच अध्यायाने दासगणू महाराज सांगतात की ही भरतभूमी अतिशय श्रेष्ठ आहे. पहिल्या अध्यायामध्ये संत या शब्दाचा किती वेळेला उल्लेख आलेला आहे हे तुम्ही ज्यावेळेला आज निवांतपणे पहिल्या अध्यायामध्ये संत या शब्दाची गणना करा. संत हेच भूमीवर अवतरले, संत हेच सन्निधीची, संत हेच म्हणजे दासगणू महाराज पहिल्या अध्याय नारद, प्रल्हाद, कयाधू, कुमर यांची नावं अगदी मीराबाईपर्यंत सगळ्या संतांची, महाबली, अंजनी कुमार वगैरे सगळे मारुतीपासून सगळ्या गोष्टी संतांच्या बाबतीत असलेलं म्हणजे संत हे विरुद्ध दासगणू महाराज आपल्या पहिल्या अध्यायामध्ये वाचकांच्या मनामध्ये दृढ करतात. आणि एकदा या संताचे काय मानू, या संतांची उपकार मग जागवती निरंतर, हे सगळं आपल्याला प्रतीत होतं. आणि प्रतीत झाल्यानंतर मग महाराजांचं अध्याय परत्वे येणारं लीला संकीर्तन
आपल्या चित्ताला भावतं. एकदा का महाराजांचं चरित्र गोड वाटायला लागलं आणि आपल्याला वाटतेच आहे की तो खरा उद्धार असतो. आपल्याला सगळ्यांना कुठे जायचं आहे माहिती आहे का? आपल्याच पाशी यायचं आहे. आत्मप्रचिती, आत्मसाक्षात्कार, आत्मज्ञान. तुझे आहे तुझं पाशी परी जागा विसरलाशी. सगळं आपल्यामध्येच आहे. फक्त ते त्या परब्रह्म्याच्या पासून, संतांच्या पासून, सद्गुरूपासून आपल्याला शिकायचं आहे आणि मग आपल्यामध्ये यायचं आहे. गण तूची तूची आहे, गणला तुझ्या दुनिया, असं जसं आधी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या साक्षात्कारापर्यंत आपल्याला यायचं आहे. आणि एकदा स्वाभाविक ओळख आपल्याला झाली की मग तो उद्धाराचा क्षण येतो. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधियेला. तो क्षण असतो जेव्हा आपण आपल्याला स्वतःला ओळखतो. म्हणजे अडचण अशी आहे माझ्यासारख्याची की मला माझीच ओळख नाही आहे. मी तुम्हाला ओळखतो, सगळ्यांना ओळखतो, सगळ्यांचे स्वभाव मला माहीत आहेत, गुणही माहीत आहेत, दोषही माहीत आहेत. आणि मी न पाहिलेल्या व्यक्तीच्या बाबतीतही मी बरंचसं बोलू शकतो. न पाहिलेल्या, एखादा परदेशामधला न पाहिलेल्या व्यक्तीच्या बाबतीतही मी बोलू शकतो, सगळ्यांच्या बाबतीत बोलू शकतो. पण अडचण अशी आहे की मी मलाच अजून ओळखलं नाही. आणि महाराजांचं अवतरण श्रोते हो त्यासाठी आहे. संत भूतळावर येतात तर ते याचसाठी येतात. आणि एकदा का महाराज आपल्याला यासाठी आलेत, म्हणजे महाराजांचा अवताराचा उद्देश एकदा लक्षात आला ना की मग आपली त्याकडे हळूहळू वाटचाल सुरू होते. या रे या कुणी बंकट व्हा, गजाननाची करू सेवा. या रे या कुणी बंकट व्हा, गजाननाची करू सेवा. भक्तराज कुणी भास्कर भारे, श्रद्धा भक्ती हृदयी धरारे. या रे या कुणी बंकट व्हा, गजाननाची करू सेवा. या रे या कुणी बंकट व्हा, गजाननाची करू सेवा. आपण आपल्या मनामध्ये, आपल्या परिवाराला, आपल्या देहाला, आचाराला, विचाराला, व्यवहाराला, कुळाचाराला, उगवणाऱ्या प्रत्येक दिवसाला, मावळणाऱ्या प्रत्येक भूतकाळाला आपण सांगूया की आता हा नरदेह लाभलेला आहे ना, तर त्या नरदेहाचा आपण सुंदर असा छान विनियोग करूया बरं. म्हणून प्रत्येकाला आपण छानपैकी आपल्यामधल्या या सगळ्या गोष्टीला छानपैकी आपण म्हणूया. या रे या कुणी बंकट भा, गजाननाची करू सेवा. भक्तराज कोणी भास्कर भारे, श्रद्धा भक्ती हृदयी धरारे. या रे या कुणी बंकट व्हा, गजाननाची करू सेवा. या रे या कुणी बंकट व्हा, गजाननाची करू सेवा. भक्तराज कुणी भास्कर भारे, श्रद्धा भक्ती हृदयी धरारे. या रे या कुणी बंकट व्हा, गजाननाची करू सेवा. पितांबराच्या दृढनिष्ठेने गजाननाची गाऊ कवने. पितांबराच्या दृढनिष्ठे गजाननाची गाऊ कवने. मला ते पूर्ण मी शोधत होतो, दुपारी मी म्हणून दाखवेल. त्याच्यामध्ये सगळ्या भक्तांचा उल्लेख माझ्या पदामध्ये मी केलेला आहे, माझ्याकडे आहे. ते सापडलं की दुपारच्या सत्रामध्ये मी जरूर म्हणून दाखवेल. गजानन विजय ग्रंथामध्ये भक्त मांदियाळीच्या माध्यमातून आपण एक गोष्ट महाराजांच्या चरणी मागूया की महाराज मला तसं करा, तसं करा, तसं करा, मंगटासारखं करा, बायजाबाईसारखं करा. आणि मग त्या गुणवैशिष्ट्याने महाराज तथास्तु म्हणतील आणि मग बरोबर आपला उद्धार व्हायला अवकाश लागणार नाही. दुपारच्या सत्रामध्ये हे असं आपण करू, म्हणजे संत आणि भक्त याला आपल्याला बोलतो आहे. अनंत कोटी ब्रह्मांडाचे महाराज स्वामी, महाराज स्वामी. योगीराज प्रकटले येऊनी शेगावी ग्रामी. योगीराज प्रकटले येऊनी शेगावी ग्रामी. परब्रह्म सच्चिदानंद जय श्री सद्गुरुमूर्ती. परब्रह्म सच्चिदानंद जय श्री सद्गुरुमूर्ती.
महाराजाधीराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती, महाराजाधीराज ज्यांची त्रिखंडात कीर्ती, भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना, भक्त प्रतिपालका समर्था जय श्री गजानना, सदैव मुची घ्यावी सेवा हीच से प्रार्थना, सदैव मुची घ्यावी सेवा हीच से प्रार्थना, हीच से प्रार्थना। अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपा शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। जय गजानन। दुपारच्या सत्रामध्ये